शब्दांमधून वाहणारी ओढ, अश्रूंमध्ये विरघळलेलं प्रेम, एकीकडे आठवणींमध्ये जगणारी तपस्या, तर दुसरीकडे 4 भिंतींआड स्वतःला सावरत बसलेला सम्राट. त्यांच्यातला न बोललेला संवाद, तिसऱ्या व्यक्तीच्या मनात वाढणारी अस्वस्थता आणि नात्यांमधली नाजूक समजूत. शौर्यने सुस्कारा सोडला आणि खिशातून फक्त स्वतःचा रुमाल बाहेर काढत तिच्या समोर सरकवला. पण तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तिने घाईघाईने लेटर ओपन केलं. पण पहिलाच शब्द वाचून तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरले. जान. पहिल्याच शब्दाने तिचे डोळे इतके भरले की तिला ते पत्रच दिसेनासं झालं. आपण खोल समुद्रात बुडालोय आणि समोर फक्त पाणीच दिसते असं तिला वाटत होतं. ती वाचण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या पत्रातले शब्द तिच्या डोळ्यातल्या आसवांसोबत विरघळून गेले होते. हे घे तपस्या. शौर्याच्या आवाजावर तिने त्याच्याकडे पाहिलं. पापण्या बंद केल्या तसे तिच्या डोळ्यातले अश्रू घळाघळा गालावर ओघळू लागले. मी घरी जाते. तिने लेटर बंद केलं आणि ताडकन उठून उभी राहिली. त्यावर तो मात्र काहीच बोलला नाही. तिच्यासाठी या जगातली सगळ्यात किमती गोष्ट आता कोणती आहे हे इव्हाना शौर्यला चांगलंच समजलं होतं. गाडी आहे ना, की ड्रॉप करू? आहे गाडी, थँक्यू सो मच. तिने त्याचे मनापासून आभार मानले आणि उलट्या हाताने डोळे पुसत ती घाईघाईने कॅफेच्या बाहेर पडली. गाडीत बसून ती सरळ घरी आली. घरात येताच वाऱ्याच्या वेगाने पळत तिच्या रूममध्ये आली. दरवाजा बंद करून त्याला टेकून तिथेच मटकन खाली बसली. तिने ते लेटर पुन्हा ओपन केलं. यावेळी मात्र मनाशी ठरवलं की डोळ्यातल्या अश्रूंना जबरदस्ती आत रोखून ठेवायचं. हे जान, रडू नकोस यार. तुला माहिती आहे ना, मला तुझ्या डोळ्यात पाणी बघवत नाही. 1 महिना झालाय तुला बघून, पण असा एकही दिवस, एकही क्षण नसेल ज्या क्षणाला मी तुझी आठवण काढली नसेल. आणि तू सुद्धा मला तितकंच मिस केलं असशील ते माहिती आहे मला. येस, आय मिस यू सो मच. जान, खूप आठवण येते ग तुझी. तुला तर समजावलं, पण आता स्वतःच्या मनाला कसं समजावू ते कळत नाही. या 1 महिन्यात एक गोष्ट तर मला नक्कीच समजली आहे. ती म्हणजे यू आर लाईक ऑक्सिजन फॉर मी. जितक्या वेळात श्वास घेतोय ना, तितक्या वेळात तुझीच आठवण काढतोय. मग काय गरज होती हे असं लेटर खेळायची? निदान महिन्यातून एक तरी वेळा भेटता आलं असतं ना आपल्याला. आता लगेच म्हणशील की काय गरज होती,
हे 90sच्या जमान्यासारखं लेटर लेटर खेळायची. हाय हो, तू आत्तापर्यंत ऑफिस जॉईन केलं असशील. समर आणि रवीजा नीट सांभाळून घेत आहेत ना तुला? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपल्या आजूबाजूची सगळीच माणसं सारखी नसतात. जशी काही वाईट असतात तशी काही चांगली सुद्धा असतात. आपल्याला फक्त त्यांच्यातला चांगुलपणा ओळखता आला पाहिजे. रवीजा थोडे इरिटेटिंग आहेत, पण कामाच्या बाबतीत चोख आहेत आणि मेन म्हणजे माझ्याशी प्रामाणिक आहेत. समर सुद्धा एक चांगला मित्र आहे. आय थिंक त्याच्या रूपात आता तुला एक खूप चांगला भाऊ सुद्धा मिळाला असेल. तो प्रत्येक नातं अगदी बखूबी निभावतो आणि म्हणूनच मी एवढ्या निश्चिंतपणे इथे बसलोय. बट स्टील मनातली रुखरुख थांबत नाही. कधी कधी स्वतःचाच खूप राग येतो. असं वाटतंय माझ्यामुळे तुझ्यातली रिअल तपस्या कुठेतरी बाजूला पडली. तुझ्यातली ती अल्लड, बिनधास्त आणि ड्रामेबाज तपस्या माहीत नाही कुठे गेली. तुझ्या या परिस्थितीला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय. नो सम्राट, उलट तुमच्यामुळे आयुष्य कसं जगायचं ते कळलंय मला. तुमच्यामुळे माणसं ओळखायला शिकते मी. हे जान, रात्री माझ्याशिवाय झोप लागते का तुला? मला तर झोपच येत नाही. पागल, यांना माहिती होतं ना शौर्य लेटर वाचणार आहे. मग असं लिहायची काय गरज होती? अरे यार, हे लेटर तुझा तो सरफिरा आशिक वाचणार आहे ना? चल जाऊ दे, यापेक्षा जास्त काही लिहित नाही. माझ्या मनातल्या भावना तसंही तुझ्यापर्यंत आपोआप पोचतील. दॅट आय नो. हे सम्राट पण ना कधीच सुधारणार नाहीत. का त्या बिचाऱ्याच्या मागे लागलेले असतात काय माहित. तुला माहितीये जान, इथल्या लोकांना मी वेडा वाटतो. मी कोणाशीच बोलत नाही. डोळे बंद करून नुसताच बसलेला असतो. काही जण म्हणतात की मी मजनू सारखा वागतो. ऍक्च्युली खरंय ते. मी आहे वेडा तुझ्यासाठी. आय लव्ह यू जान. आय लव्ह यू सो मच. यू आर ड्रायव्हिंग मी सो क्रेझी मॅन. तुझ्याशिवाय मी दुसरा कुठला विचारच करत नाही. असं वाटतंय माझ्या मेंदूत फक्त तुझ्या आठवणींची चीप बसवली गेली. तुझ्याशिवाय मला दुसरं काही सुचतच नाही. जान, अजून एक बोलायचंय. आय नो मी तुझ्याकडून जास्तच अपेक्षा करतोय, बट स्टील तू माझी हक्काची व्यक्ती आहेस म्हणून सांगतोय. आत्यासोबत विनाकारण वाद घालू नकोस. ती कठोर आहे, पण मनाने वाईट नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड हर. आणि आबांची काळजी घे. ते तुला दाखवणार नाहीत कधी, पण एकट्यात भरपूर वेळा रडत असतील. जरा त्यांच्याकडे लक्ष ठेव. 2 महिन्यातून एकदा त्यांना चेकअपसाठी घेऊन जा. तसं तर मी समरला सांगून ठेवलंय, बट स्टील तू पण लक्ष ठेव. आणि हो, माझ्या त्या आगाऊ बहिणीकडे सुद्धा लक्ष ठेव. ती खूप अल्लड आहे. लगेच समोरच्यावर विश्वास ठेवते. म्हणून मला तिला सतत प्रोटेक्ट करावं लागायचं. एक मैत्रीण म्हणून तिच्या आयुष्यात काय चाललंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. मी जेलमध्ये याचा फायदा घेऊन कोणी तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना, ते बघ. तसं तुमच्या दोघींचा बॉन्ड चांगला आहे. ती तुला सगळं सांगेल.
त्यामुळे तिच्याशी कनेक्टेड राहा. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, स्वतःची काळजी घे. जेवणाकडे दुर्लक्ष करू नकोस. ऑफिसचं काम तू हळूहळू शिकशीलच, पण त्यासाठी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस. समर खूप स्ट्रॉंग आणि इंटेलिजंट आहे. तू फक्त त्याच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत जा. त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. तुम्ही दोघं भाऊ बहीण एकत्र आले ना तर कमाल करून दाखवाल याची खात्री आहे मला. पण हे सगळं करताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण कोणीतरी आहे जो तुझ्या जवळ नसून सुद्धा तुझ्यासाठी जगतोय. अँड दॅट्स मी. 3 वर्ष अशी निघून जातील बघ, बट त्यानंतर आपली लाईफ सॉर्टेड असेल. जस्ट यू अँड मी. चल, पत्राची लिमिट संपली आता, त्यामुळे थांबतो. मिस यू जान. प्लीज स्वतःची काळजी घे. स्वतःसाठी नाही तर फक्त माझ्यासाठी. लव्ह यू. शेवटच्या ओळी वाचून तिने ते पत्र तसंच छातीशी लगावलं आणि इतका वेळ दाबून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पुढचा महिनाभर ती रोज ते पत्र वाचायची. त्या शब्दांवरून हात फिरवायची. आज्ञा झोपल्यानंतर ती ते पत्र छातीशी बिलगावून झोपायची. त्या पत्रातून तिला तो आपल्या जवळ असल्याचं समाधान वाटायचं. बोलता बोलता पुढचा 1 महिना असाच निघून गेला. सम्राट. शौर्यचा आवाज त्याच्या कानांवर पडला. तसं त्याने डोळे उघडून त्या दिशेला पाहिलं. शौर्यने त्याला जवळ येण्याचा इशारा केला तसा तो उठला आणि त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. या 2 महिन्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या, पण 2 व्यक्ती अजूनही तिथे होते, जिथे ते 2 महिन्यांपूर्वी होते. त्या 2 व्यक्ती म्हणजे सम्राट आणि तपस्या. शौर्य एकमेव असा व्यक्ती होता जो या दोघांनाही बघत होता. त्यामुळे आता त्यालाच त्रास होत होता. क्या बात है शौर्य. खूप दिवसांनी आलायस आज. यावं लागलं का रे? मी जिवंत आहे की मेलोय ते बघायला आलायस? जस्ट स्टॉप इट सम्राट. तुला जर काही झालं ना तर तिकडे ती सुद्धा जगणार नाही. पागल आहात का तुम्ही दोघं? तुमच्यामुळे इकडे मी वेडा होईन एक दिवस. अरे, आता आम्ही काय केलं? ती तिकडे, मी इकडे. एकमेकांची तोंड सुद्धा बघत नाहीये आम्ही. काय केलं? माझ्या एक्सपेक्टेशन वाढवत आहात तुम्ही दोघं. नाव आय एम फीलिंग जेलस ऑफ यू. तू इकडे हा असा तिच्या आठवणीत पडलेला असतोस आणि ती तिकडे सगळ्यांमध्ये असून सुद्धा नसल्यासारखी वागते. शी हॅज कम्प्लिटली लॉस्ट हरसेल्फ. तुला माहितीये ती आता किती मॅच्युअर वागते. प्रेमात माणसं बदलतात असं ऐकलं होतं, पण इतकी बदलतात हे माहिती नव्हतं. तुझ्यासारखा एखादा गुंड मवाली तिच्यासाठी सगळं सोडून इथे जेलमध्ये येऊन बसलाय. आणि दुसरीकडे ती उभ्या आयुष्यात कधी एक जबाबदारी अंगावर घेतली नाही तिने, पण आता सराईतपणे सगळ्या गोष्टी मॅनेज करते. बट यार, तुमचं हेच वागणं आता मला त्रासदायक वाटू लागलंय.
आजकाल मी स्वतःपेक्षा जास्त तुमच्या दोघांचा विचार करतो. अँड आय हॅव स्टार्टेड ब्लेमिंग मायसेल्फ फॉर ऑल ऑफ दिस. आता मला असं वाटायला लागलंय की तुमच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. अच्छा, मग एक काम कर, मला इथून बाहेर काढ. मी तर म्हणतो तू आजच भुयार खणायला घे. यु नो व्हॉट सम्राट, तुझ्याशी एकही माणूस धड बोलू शकत नाही. पागल आहेस तू एक नंबरचा. आणि अशी पागल लोकच इतिहास बनवतात. शहाणी लोक तुमच्यासारखी फक्त चिडचिड करतात. एनिवेज, 2 दिवसानंतर मे बी तुम्हाला लेटर लिहायला सांगितलं जाईल. हा, मग मी हे सांगायला आलोय की तुला पत्रात जे काही लिहायचंय ते तू लिही, पण माझ्याबद्दल लिहू नकोस. आणि मी ठरवलंय की इथून पुढे तुझं लेटर वाचणार नाही. डोक्याला शॉट लागतो माझ्या. 8 दिवस कामात लक्ष लागलं नव्हतं माझं. अँड फॉर गॉड सेक, मला ते सर फिरा आशिक म्हणणं पहिला बंद कर. अरे ती बायको आहे तुझी, आणि स्टील तू तिच्यासमोर मला तिचा सर फिरा आशिक म्हणतोस. खरं खरं सांग, आता तर ती तुला पहिल्यापेक्षा जास्त आवडायला लागली ना? विल यू प्लीज शट युअर माउथ फॉर 2 मिनिट्स सम्राट? हे बघ, मी मान्य करतो, ती मला आवडत होती. इनफॅक्ट मी हे सुद्धा मान्य करतो की आता ती मला पहिल्यापेक्षा जास्त आवडायला लागली. बट आय एम नॉट दॅट चीप पर्सन, ओके? आय एम हॅपी विथ हर फ्रेंडशिप. सो प्लीज, तुझ्या डोक्यातले हे विचार आधी काढून टाक. हे मूर्ख माणसा, तुझ्या डोक्याचा वरचा मजला रिकामा झालाय का? अरे यार, देवाने डोकं दिलंय तर त्याचा जरा वापर कर ना. मी तुझी मस्करी करतोय हे कळत नाहीये का तुला? मला 1% सुद्धा शंका असते ना की तुझ्यापासून तपस्याला धोका आहे, किंवा तुझ्यापासून मला नेगेटिव्ह वाईब्स आल्या असत्या, तर आई शपथ तुला तिच्या आसपास सुद्धा फिरकू दिलं नसतं. बट आय ट्रस्ट यू. हा सम्राट उभ्या आयुष्यात दुसरं काहीही शिकलाय की नाही माहीत नाही, पण एक गोष्ट चोख शिकलाय, माणसं ओळखायला. आणि मी तुला चांगलाच ओळखून आहे. आता माझी बायको आहेच इतकी गोड की कोणीही तिच्या प्रेमात पडेल. त्याला तू तरी अपवाद कसा ठरणार? बट यू आर अ जेंटलमॅन. तुझ्यामुळे तिला कसलाही त्रास होणार नाही, ते माहिती आहे मला. इनफॅक्ट तिचा त्रास बघून तुलाही त्रास होतोय, म्हणून तू आज इथे आलायस. तू तिच्याविषयी सगळं मला सांगतोयस यावरूनच कळतंय की तू किती साफ मनाचा आहेस. सो चिल मार. आणि तू मला तुझा मित्र मानो किंवा न मानो, मी तर डिक्लेअर केलंय ना दॅट यू आर माय बेस्ट फ्रेंड. समर नंतर मी तुला मनापासून माझा मित्र मानलाय. आय जेन्युइनली ॲडमायर यू. यू आर अ नाईस पर्सन. आय लव्ह यू मॅन. सम्राटचं त्याच्यावर इतका विश्वास ठेवणं सरळ त्याच्या काळजावर वार करून गेलं. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते ना, तेव्हा आपण सुद्धा त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मनापासून प्रयत्न करतो. आणि तेच झालं शौर्यच्या बाबतीत. ज्या माणसाचा तो इतका सगळ्यात जास्त राग करत होता, त्याच माणसाबद्दल तो पॉझिटिव्हली विचार करायला लागला होता. हळूहळू सम्राटने त्याच्या मनात एक मित्र म्हणून जागा बनवायला सुरुवात केली होती.